नाही, सुप्रियाताईंना कोणी बातमी दिली मला माहीत नाही. कुठल्या गोटातून कुठल्या सूत्राकडून त्यांना ही बातमी कळाली, कारण RSSची बातमी डायरेक्ट त्यांच्याकडे कशी गेली कशी जाते मला कळत नाही. पण मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे. सुप्रियाताई जे म्हणतात त्यावेळेला कुठलाही आधार त्या ठिकाणी नाही आहे. ही फेक बातमी आहे आणि काहीतरी सांगायचं बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. आता एक कार्यकर्ता मला सांगत होता आता अशी बातमी आली आहे संजय, खरं खोटं मला माहिती नाही, मी काय दिल्लीत नव्हते, पण त्यांचं म्हणणं आहे ते RSSनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय, असं मी नाही म्हणते, असं काहीतरी त्या फोनवर आलंय. आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही. आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचं आहे ते काहीतरी करा, पण प्रशासनाला सुरुवात करा. जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल तर हम तो तयारी आहे, काय प्रॉब्लेम नाही. आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे हे आपल्यासाठी खूप आशादायी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.